मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते. करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख. पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वपक्षीय आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आजही पवारांच्या राष्ट्रवादीसह विविध संघटनांचं आंदोलन. रुग्णालयाबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार. एसओपी तयार करण्यात येणार. धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडू नये. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल आम्ही माफी मागू. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम घालावा. संजय राऊतांचा निशाणा. आस्थापनातील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचं मनसैनिकांना निर्देश. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू. ठाकरे गटाचा बॅनरवर उल्लेख. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची ऊस. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला. अवजड वाहनांवर बंदी असूनही डंपर ट्रकची वाहतूक सुरू. ताण येऊन रस्ता खचल्याचा संशय.